हाँ जी बोल. कामात नाही असणार आहे? नाही नाही, म्हणजे मीटिंग मध्ये नाही आहेस ना? नाही नाही, मी निघालोय ऑफिसवरून. बोल ना. अरे अण्णा आणि सुमन आले होते विक्रांत आणि आरतीच्या लग्नाची बोलणी करायला. हो, मग काय ठरलं? ठरलं असं आहे की गुरुजींना बोलवून जवळचा मुहूर्त काढायचा. बेस्ट आहे. आणि वेदांत, माझ्याकडे अजून एक आनंदाची बातमी आहे बर का. काय? अरे आनंदाची बातमी अशी आहे की विक्रांत आणि आरतीच्या लग्नाच्या मांडवामध्ये तुझा आणि अमूल्याचा साखरपुडा उरकून घ्यायचा असं ठरलंय. आता वेदांत, अमूल्य आहे का तुझ्या बरोबर? नाही, तिचा आवाज ऐकला आता मी. हाय अमूल्या. हा हा जी बोला. आनंदाची बातमी ऐकलीस की नाही? अगं विक्रांत आणि आरतीच्या लग्नाच्या मांडवात तुझा आणि वेदांचा साखरपुडा करायचा आहे. अण्णा आणि तुझ्या आईला सुद्धा ही कल्पना खूप आवडली आहे. नाही नाही, त्यामुळे आता तुमच्या साखरपुड्याच्या तयारीला लागा. काय कुठे बाहेर आलायत का फिरायला? नाही नाही, मी डिस्टर्ब करणार नाहीये तुम्हाला. बरं हे बघ वेदांत, तुमचं फिरून झालं ना की अमूल्याला व्यवस्थित घरी सोडायचं. हा हो. चल ठेवते मी. करा मज्जा करा. वेदांत अरे काय करायचं आता? वेदांत अरे आजी खूप सिरियस आहेत आपल्याबद्दल. त्यांना आपण कसं सांगायचं की हे सगळं नाटक करतोय आपण ताई आणि विक्रांतच्या लग्नासाठी? वेदांत मला काहीच कळत नाहीये ही सिच्युएशन आपण कशी हँडल करायची. अरे आजींना जेव्हा कळेल ना की हे सगळं नाटक आहे तर त्यांना खूप त्रास होईल. या अशा वेळेत त्यांना आपण असा त्रास देतोय. वाईट आहे यार हे सगळं. नाही वेदांत, आपल्याकडून खूप मोठी चूक झाली. आपण खोटं बोलायला नको होतं. वेदांत हे बघ, मी ह्या गोष्टीतून अंग झटकत नाहीये, पण हे बघ तू आणि आद्या वहिनीने प्रॉमिस केलं होतं की जर ही गोष्ट तुझ्या किंवा माझ्या घरी कळली तर तुम्ही सगळं हँडल करा. हे बघ वेदांत, आपल्याला त्यांना आता सांगणं गरजेचंच आहे की जे काही चाललंय ते फक्त नाटक आहे. आता आणि अण्णांना काय सांगू? अरे आत्ताच घरी हे सगळं झालं होतं, आत्ताच त्यांना समजावलं होतं आणि आता पुन्हा हे सगळं. वेदांत अमूल्य, हे सगळं चुकलंय यार. आपण असं नको करायला होतं. अमूल्य ऐक. तू शांत हो, मी बघतो. अरे वेदांत काय बघतोस तू? या सगळ्यातून आपण कसं बाहेर पडायचं आता? तुझ्या घरचे माझ्या घरचे. अरे बोल ना, आता गप्प का बसलायस? कारण मगाचपासून तूच बोलतेस म्हणून मी गप्प बसलो. ठीक आहे, आता मी जे बोलतोय ते ऐक. आजीची इच्छा आहे की विक्रांत आणि आरतीच्या लग्नाच्या मांडवात आपला साखरपुडा व्हावा, बरोबर? हो. मग आपण जर ती इच्छा पूर्ण केली तर? वेदांत तू काय बोलतोय? तुला तरी कळतंय का? अरे इथे आपली वाट लागली आहे. माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि तुला मस्करी सुचते. मुले पण काय हरकत आहे? सोड, जाऊ दे. तू मला घरी सोडतोस का? अमूल्य, बाप्पा, वर्षभर आम्हाला खूप वाट बघायला लावता तुम्ही आणि 1.5 दिवसात निरोप घेता आमचा. अहो 1.5 दिवसामध्ये तुमची नीट सेवाही करता येत नाही. चूक भूल माफ करा बाप्पा आणि आमची सेवा गोड मानून घ्या.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती अरे किती दिवसांनी. मी खूप मस्त आहे. तुम्ही कशा आहात? छान चाललंय बाप्पाच्या कृपेने. वेलकम. यस, डेकोरेशन मस्त केलंय. विक्रांत नाही काय रे, आई बाबा नाही आले? अरे ते जरा बाहेर गेलेत, पण येतील दर्शनाला नक्की. बर. काय ग, पूजेला वेळेवर आलीच नाहीस तू? अगं याने उशीर केला आवरायला म्हणून. अरे मी काय केलं? बरं बरं, भांडू नका, दर्शन घ्या. या ठीक. सारिका ये ग, दर्शन घे. बाबा असायचे तेव्हा प्रत्येक सणात घरी किती वेगळंच वातावरण असायचं ना. हो ना, खरंच. अगं असं काय करतेस? ते अजूनही आपल्यामध्ये आहेत आणि त्यांचं आपल्यावर लक्ष आहे. अमूल्या आणि तिच्या घरचे किती वाजता येणार आहेत? ते मला नाही माहिती. आणि आरती येणार आहे ना? हो रे बाबा, येणार आहे. तू बोलवलंयस ना तिला, मग नक्की येईल ती. आणि विक्रांत, आता ती या घरची होणारी सून आहे, येईल ती. बाय द वे, हे डेकोरेशन तू केलंयस का? हो. छान आहे हा. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. या या या. सर सॉरी हा, थोडं यायला उशीर झाला. काय आमच्या घरी पण गणपती आलेत ना. अरे तू टेन्शन नको घेऊस, तू दर्शन घे. हो. Yes. नमस्कार. नमस्कार. कशी आहेस सुमन? छान. छान झाली आहे सजावट. आणि मूर्ती किती सुंदर आहे, वेगळी आहे. आणि अगं आमच्या घरी ना दरवर्षी अशीच मूर्ती आणली जाते. हां. या ना, दर्शन घ्या. हो हो. वेदांत, साखरपुड्याचं काय करायचंय? पहिल्या भाग आत्ता नको ना हा विषय. मला साखरपुडा करायचा नाही आणि तुझ्याशी तर नाहीच आहे. तुला तुला भांडण करायचं? अमूल्य, काय? तू छान दिसतेस. ए अरे गप्पा नंतर मला आधी दर्शन घ्या. या. हो ना, का आयुष्य पडले गप्पा मारायला. ये. बाप्पा, काय चाललंय ते तुला माहिती आहे. आता तूच यातून मार्ग दाखव. सुमन, आज मुलींची दृष्ट काढ. नमस्कार. अरे गुरु, कसा आहेस? काय मध्ये बराच आजारी होतस, आता काही त्रास होत नाहीये ना? नाही आता बरं आहे. तू दिलेल्या औषधामुळे जरा फरक पडला, बरं वाटतंय. वा, व्हेरी गुड. अमूल्य कशी आहेस? आरती? ए दर्शन घ्या. नाही, आधी साहेबांचं दर्शन घ्या.
काय वेदांत? मी नेहमी आधी यांचं दर्शन घेतो. आजही तेच करतोय. साहेब बघा, सगळे आहेत तर तुम्ही नाही आहात. तुमची फार आठवण येते. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा वेदांत आणि अमूल्याला जेव्हा कळलं ना की त्या दोघांचा साखरपुडा विक्रांत आणि आरतीच्या लग्नाच्या मांडवात होणार आहे, त्या दोघांना इतकं टेन्शन आलं. हो वेदांत, अरे तू काहीच बोलणार नाहीयेस का? अमूल्य, सगळ्यांसमोर कसं बोलू मी? बघ, मला काही माहिती नाही, तू बोल. अमूल्य, तू जरा गप्प बस. त्या पुरुषोत्तमला बघून ना ऑलरेडी डोकं फिरलंय माझं. तू का काळजी करतेय? सगळं नीट होणार आहे. हं? पण आपल्याला ही तयारी करायला हवी. अगो बाई, हो, ते बोलायचंच राहिलं तुझ्याशी. ते त्यांना टेंडरचं माहिती आहे का? हो ना, म्हणूनच एवढ्या ऍटिट्यूड मध्ये आलाय. त्यांचं जाऊ दे ना, ती साखरपुड्याचं काय करायचं? काय गप्पा चालल्यात दोघांच्या? नाही, काही नाही, असंच. साखरपुड्याचं ठरवतायत का अमूल्या? काय? हो, साखरपुडा कसा करायचा तेच डिस्कस करत होतो. बरं, त्यात काय डिस्कस करायचंय? तू एक काम कर, तू जरा आपल्या पाहुण्यांना बघ काय होतं. मी डिस्कस करते तिच्याशी, मी ठरवतो. सासूबाई, काय झालं? अजून व्हायची आहे बरं का मी तुझी सासू. माहिती, पण व्हालच की लोक. मी जरा प्रॅक्टिस करून ठेवते. तू जरा जास्तच बोलतेस, असं नाही वाटत का ग तुला? मी तुमची सून आहे की नाही, म्हणून मग सगळ्यांशी आदराने बोलते. पण जर कोणी अपमान केला मग मात्र ऐकून नाही घेतात मला तर माहितीच आहे. मूल्या, आपल्या घरी गणपती बसले, त्याच्या लोकच तुमचा मूड ऑफ करून घेतात. चला आरती करूया. येत आहे ना? वेदांत, आरती दे सगळ्यांना. सगळ्यांना दीर्घायुष्य आणि मूर्खांना सद्बुद्धी दे रे गणराया.
एक बातमी द्यायची होती मॅडम. बोला. ते कन्हान नदीच्या पुलाचं जे कॉन्ट्रॅक्ट होतं ना, ते वेदांतच्या हलगर्जीपणामुळे आपल्या हातातून सुटलं. काय? सतत त्या अमूल्याच्या मागे लागलाय. कामात लक्षच नाहीये त्याचं. पण आपण त्याला याचा जाब विचारला पाहिजे मॅडम. उद्याच बोर्डाची मीटिंग लावतो. ठीक आहे. तर तोपर्यंत मला माझ्या पद्धतीने माझं काम करू द्या. जरा सगळ्यांनी 1 मिनिट लक्ष द्या. आज सगळे इथे आहेत. अण्णा, ते साहेब नाही आहेत. त्याची उणीव जाणवते. साहेब माझ्यासाठी देव होते. साहेबांनी खूप केलं माझ्यासाठी. सगळे मला त्यांचा उजवा हात म्हणायचे. आज साहेब नाहीये. साहेब असते तर साहेबांनी आजच्या दिवशी काय केलं असतं ते मी करणार. तुम्ही बसा ना. भालचंद्र निळा. वेदा ये. वेदांत बस. भालचंद्र निळ कंठ जटाधर. भालचंद्र निळ कंठ जटाधर. आदि नटा तुझ वंदन हे गणनायक शंकर शंभो. हे गणनायक शंकर शंभो. पहिले वंदन हे घ्यावे. भालचंद्र निळ कंठ जटाधर. मोरया 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 मोरया. गणपती बाप्पा मोरया 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 मोरया. गणपती बाप्पा 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 मोरया 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 मोरया. वेदांत वानखेडे, उद्या भेटायचंय आपल्याला. तीर्थप्रसादासाठी. म्हणजे
बोर्ड मीटिंग आहे गुप्तेला सांगितलेलं आहे. गुप्ते, तुम्ही, नूतन मॅडम आणि मी. मोरया 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 मोरया. VW इन्फ्रास्ट्रक्चर मीटिंग आहे. मोरया 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 मोरया. गणपती बाप्पा